ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीसाठी मागील महिनाभरात हालचालींना वेग आलाय। वरुण सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांच्यात 2 ते 3 गुप्त भेटी झाल्याची माहिती आहे। तर संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाईंमध्ये 4 वेळा सविस्तर चर्चा झाल्याचीही माहिती आहे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या आधीच गुप्त बैठका झाल्याचीही माहिती समोर आली आहे। दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मागील महिनाभरात बॅकडोअर डायलॉग सुरू आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसाठी दोन्ही बाजूंनी पडद्यामागून चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे। दोन्ही गटां नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्यात, मात्र मागील महिनाभरात बॅकडोअर डायलॉग सुरू असल्याचंही कळतंय। प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। पद्मेश, नेमकी या संदर्भात आता काय अपडेट समोर आली आहे? माधुरी, आपण जर पाहिलं तर अनेक दिवसांपासून मनसे असेल किंवा शिवसेना हे दोघं एकत्र येतील आणि निवडणुका लढतील असं कुठेतरी वातावरण निर्माण झालं होतं। स्वतः संजय राऊत जे ठाकरेंच्या सेनेचे प्रवक्ते आहेत ते देखील त्यांनी एक सूचक विधान केलं होतं की तुम्हाला माहिती नाही की पडद्याच्या मागे काय झालं आहे। त्याच अनुषंगाने आपल्याला ज्या सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार 1.5 महिन्यांपासून 4 ते 5 ज्या गुप्त बैठका आहेत त्या बाळा नांदगावकर, वरुण सरदेसाई असेल त्याचबरोबर संदीप देशपांडे यांच्या झालेल्या आहेत आणि युती कशी करायची या संदर्भात काही जागा चाचपणी देखील आता मनसे आणि शिवसेनेकडून करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं आता जी 5 जुलैला जो मोर्चा असणार आहे तो या युतीची कुठेतरी नांदी असणार आहे असं बोललं जाते। अनेक दिवसापासून ज्या चर्चा सुरू आहेत त्यामध्ये आता कुठेतरी आता ज्या 4-5 बैठका झाल्या त्यामध्ये कोणती जागा आपण लढवू शकतो, कुठल्या जागा आपल्या स्ट्रॉंग आहेत या दोन्ही जे पक्ष आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येत आहेत। मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल या संपूर्ण ज्या आपण जर पाहिलं ते महानगरपालिकामध्ये मनसे असेल त्याचबरोबर शिवसेना याचं जे वर्चस्व आहे त्यामुळे जागेचं वाटप कसं होणार आहे यासाठी या ज्या बैठका आहेत त्या घेतल्या गेल्या होत्या। 4 ते 5 बैठका झाल्या मुंबईमध्ये। या बैठका झाल्या त्यामध्ये प्रामुख्याने बाळा नांदगावकर होते, वरुण सरदेसाई होते आणि संदीप देशपांडे होते। या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर बाकीच्या ज्या मुद्दे असतील त्यावरती कशी युती करता येईल या संदर्भात देखील चर्चा झाल्याची आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते। माधुरी, पद्मेश, वरुण सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांच्यामध्ये 4 गुप्त भेटी झाल्याची माहिती आहे, तर या संदर्भातली काय अपडेट आहे? नेमकी आणखी अधिकची माहिती काय? नक्कीच आपण जर पाहिलं तर मागच्या महिन्याभरापासून ठाकरेंची सेना असेल किंवा मनसे हे एकत्र येऊन निवडणुका लढतील असं जे वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे मुंबईत या दोघांच्या 4 भेटी झाल्या होत्या आणि या भेटीमध्ये युती कशी करता येईल, कोणत्या मुद्द्यावरती युती करता येईल या संदर्भात चर्चा या दोघांमध्ये झाली होती आणि प्रस्ताव कोण पुढे आणणार या संदर्भात देखील चर्चा झाली होती। माधुरी, नक्कीच पद्मेश, धन्यवाद दिलेल्या या अपडेटसाठी। तर मनसे आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये बॅकडोअर डायलॉग सुरू असल्याचं कळतंय। ठाकरे शिवसेना आणि मनसे युतीसाठी मागील आठवड्यामध्ये हालचालींना वेग आलेला आहे। वरुण सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांच्यामध्ये 2 ते 3 गुप्त भेटी झाल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्यात 4 वेळा सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या युतीबाबत हालचालींना जोरदार वेग आल्याची सुद्धा सध्या परिस्थिती आहे।